चंद्रपूर महानगरपालिकेच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येते। एकीकडे महापौर आणि गटनेता पदावरून काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असताना भारतीय जनता पक्षाने मात्र आपला प्लॅन रेडी केलाय। मुंबईत पार पडलेल्या भाजपच्या महत्त्वपूर्ण बैठकीत महापौर आणि उपमहापौर पदाचे उमेदवार अधिकृतपणे जाहीर करण्यात आले। यामुळे चंद्रपूरचं महापौर पद आता मुनगंटीवार गटाकडे जाणार असल्याचं स्पष्ट झालंय। काँग्रेसमधील गटनेते पदाचा वाद आता न्यायालयाच्या उंबरठ्यावर पोहोचलाय। विभागीय आयुक्तांविरुद्ध वडेट्टीवार गटाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। वडेट्टीवार गटाला अद्याप अधिकृत मान्यता देण्यात आलेली नाही। तसंच अखिल भारतीय काँग्रेस मित्र आघाडी या नावाने नोंदणीसाठी दिलेल्या निवेदनावर कोणताही निर्णय न घेता तो प्रलंबित ठेवण्यात आला आहे असा आरोप याचिकेत करण्यात आलाय। भाजपच्या विरोधात कोणीही भूमिका घेऊ नका। सिंधुदुर्गात नारायण राणे ही एकच शक्ती आहे। कोण आमिष दाखवत असलं तरी अधिकृत उमेदवारासमोरील बटन दाबा असं वक्तव्य नितेश राणेंनी केलंय। कोण वातावरण खराब करत असेल तर चिंता करू नका। 9 तारीख पर्यंत मी जिल्ह्यातच आहे आणि 10 तारीखची सकाळ उजाडणार आहे असा इशाराही नितेश राणेंनी दिलाय। माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे। या भेटीमुळे माजी आमदार धोंडगे यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत जोरदार चर्चा सुरू झाली असून नांदेडच्या राजकारणात मोठी हालचाल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। दरम्यान प्रवेशाबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नसून लवकरच कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचं माजी आमदार धोंडगे यांनी सांगितले। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील भीषण अपघातानंतर झालेल्या वाहतूक कोंडीचा एसटी महामंडळाला आर्थिक फटका बसलाय। एसटी महामंडळाला 2 दिवसात 3.5 कोटींचा फटका बसल्याने प्रचंड आर्थिक नुकसान झाले। वाहतूक कोंडीमुळे एसटी महामंडळाच्या 139 बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या। कोल्हापुरात किनी टोल नाका ते कराड मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर ट्रक पलटी झाल्याने किनी टोल नाका ते कराड मार्गावर 1 तासापासून वाहने एकाच जागेवर थांबवणे। भंडाऱ्यात जनावरांची निर्घृणपणे वाहतूक करणाऱ्या एका टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय। मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी कारचा पाठलाग केला, मात्र आरोपींनी एका भिंतीला धडक देऊन गाडी सोडून पळ काढला। पोलिसांनी गाडीची झडती घेताच त्यात जनावरं आढळली। वाशिमच्या मानोरा शहरातील बाजारपेठ, राठीनगर, गणेश मंदिर परिसर तसेच पोलीस स्टेशन परिसरात कचरा आणि अस्वच्छतेचं साम्राज्य पसरलंय। साचलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी निर्माण झाली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलाय। वारंवार तक्रार करूनही स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली। भिवंडीच्या भादाणे येथील प्रस्तावित MIDC जमीन अधिग्रहणास शेतकऱ्यांनी विरोध दर्शवलाय। शासनाने हा निर्णय रद्द न केल्यास न्यायालयीन लढाई सोबतच शेतकरी रस्त्यावरची लढाई उभी करून शासनास हा निर्णय मागे घेण्यास भाग पाडेल असा आक्रमक पवित्रा इथल्या शेतकऱ्यांनी घेतलाय। जळगावच्या एरंडोल तालुक्यातील प्रसिद्ध पद्मालय जंगल परिसरात महिलेचा मृतदेह आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे। महिलेचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। पोलिसांकडून मयत महिलेची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे।